दादा कर्जमाफीची गरज आहे. मुख्यमंत्री तुम्ही पाणी कमी व्हायला लागलं हळूहळू 1-2 अच्छा बरोबर आहे. जिथे महाराज खाली यायला 10-12 तास महाराज कमी झालंय आणि आमच्या पण 2 लाख पर्यंत पोहोचला असताना त्या पुलावर मॅक्सिमम आहे मॅक्सिमम जास्त पाणी 2 लाखाचं पाणी पुलाच्या खाली असं मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे तीच आता चालू आहे. आता 50,000 कमी होतं ती माड्याकडून आता समजा वरून पाणी आलं तर पूल पण जाऊ शकतो. आता नाही जाणार. पाऊस आला तर आता नाही झालं तरी त्याला यायला वेळ लागतो. आपल्याकडे मागं आपण प्रत्येक टॅगिंग केलेलं आहे जनावरांचं. त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की नक्की बाबा XYZ कडे किती जनावर आहेत, त्या शेतकऱ्याकडे किती आहेत असं आपल्याकडे रेकॉर्ड आहे. त्याच्यावर ज्यांची जनावर वाहून वगैरे गेलेली असतील त्यांनाही आपण मदत करतो. विशेषतः कोंबड्या, शेळ्या, वासरं, बैल, गाई, म्हशी असं काही फार जवळ असं. आता मी मगाशी आपल्या माढा तालुक्यात होतो, तिथं मात्र शेतकरी म्हणले की दादा जसं पाणी वाढायला लागलं तसं आम्ही जनावर थोडस उंच उठण्याच्या भागामध्ये घेऊन गेलो. मात्र त्यांची घरदारं जमीन तुमला सगळं मात्र पाण्यामध्ये. इथं पण नदीकाठच्या सगळ्या गावात आत्मचुळीच्या गावांची नावं घेतली आपण बऱ्यापैकी बारीक झाले. आमदार झाल्यावर वाढताच आपण बरोबर आहे बाबा. आहे ना जे जनावर वाहून गेलेली त्याची आम्ही मदत करू ना. आमच्याकडे टॅगिंग झाले ना प्रत्येक शेतकऱ्याकडे जनावर होतं ते आपण टॅगिंग केलेले. मध्ये पण काही वेगवेगळ्या वगैरे दादा कर्जमाफीची गरज आहे. मुख्यमंत्री तुम्ही बघितलंय सकाळपासून तिथे निकष काय केलेला होता. 6 गट आहे. 3 गटामध्ये सर आपला पंचनामे 3 गटात चालू आहे. 3 गटामध्ये पंचनामे नाहीये. काही ठिकाणी माझं गाव आहे आणि माझ्या गावात 65 मिलीमीटर नाही पाऊस पडला. 65 मिलीमीटर म्हणजे थोडं कमी 2 इंच वर काही आणि वरनं तर पाणी आलंय आणि त्याच्यावर माझं अख्खा गाव गेले तर ते काल कॅबिनेटने आपण निर्णय घेतला असं नाही. जिथं पाणी 65 पेक्षा कमी पडलेलं आहे किंवा काही ठिकाणी थोडं पाणी पडत गेलेलं आहे किंवा असं बॅकवॉटरचं पाणी आलेलं आहे तिथं 65-62 बघायचं नाही. शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं असेल, ज्यांच्या जमिनी आणि पिकाचं जे काही नुकसान झालेलं असेल, घरांचं नुकसान झालेलं असेल, काही आता ह्या पाणी ओसरल्यावर आपल्याला कळेल की कुणाकुणाच्या जमिनी खरडून गेलेल्या. बऱ्याच आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पण खरडून गेलेल्या. तिथं आपल्याला त्यांना मदत करायची आहे. त्याच्यामुळे त्याचं रेकॉर्ड तुम्ही करून ठेवा. आता मला गाडीनं जाता येईल का पलीकडे? 4 मेरी अकेली छोटी तो भी चले. एक बार में 4-5 तर त्याचं 65 ते सीएम साहेब पण मगाशी माड्याला बोलले असतील. मी पण तुम्हाला सांगतो 65चं डोक्यातनं काढा. आपल्याकडे एरिया जो जास्त झालेला आहे, जो ओढ्यामुळं, नद्यांमुळं भोगावती असेल, सीना असेल, पलीकड मांजरा असेल वगैरे अशा सगळ्या नद्यांच्यामुळं तो भाग सगळा पाण्याखाली गेलेला. एवढं पाणी असं बऱ्याच वर्षात असं इतकं आतमध्ये गेलेलं आहे. आता त्याच्यात शेतकऱ्यांचा कोणाचा दोष नाही. इथं 65 मिलीमीटर पाऊस समजा नाही पडला पण पाणी तर आलं. सगळे करून घ्या. ते करून घ्या. आपण मध्ये सगळ्या आम्ही कलेक्टरला सांगितलं होतं की जे मागचं आहे ते सगळं पाठवा
कालपर्यंत आम्ही 2200 कोटी रुपये सोडलो. 2200 कोटी. माझी आज पण तुम्हाला सूचना आहे, विनंती आहे की आपण मागचं कुठलं राहिलेलं असेल यथा कदाचित चुकून तर पाठवा. आम्ही डायरेक्ट डीबीटीवरच त्यांना पैसे पाठवून देऊ. पण ते तुमच्याकडनं आले पाहिजे, विभागीय आयुक्ताकडनं आलं पाहिजे आम्हाला. मी फुलफुलवारांना पण सांगतो, काल पण आम्ही जी काही मला वाटतं 800 वर काहीतरी कोटी 2200 कोटी रुपये आपण सोडले. त्याच्यात आता हा म्हणतोय तसं कुणाचं राहिलं असेल तर आपल्याला घ्यायचं. आपल्याला नुकसान झालंय आणि त्याला टाळायचं असा अजिबात करायचं. ठीक आहे.